पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर इतिहास बोर्ड मार्च 2022 अक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा आपणासमोर पार्ट 1 सादर करत आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा. काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा. होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा. आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल. विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा. 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा. सामाजिक शास्त्रे, इतिहास व राज्यशास्त्र पेपर 1 मराठी माध्यम रिवाइज कोर्स 1 एप्रिल 2022. वेळ 2 तास. एकूण गुण 40. सूचना 1. सर्व कृती प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात. 1 क्रमांक 1 ते 5 प्रश्न कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न कृती राज्यशास्त्र या विषयांवरील आहेत. 4. प्रश्न क्रमांक 1 आणि 6 मध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे. 5. प्रश्न क्रमांक 2 आणि 8 मधील संकल्पनाचित्रे कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने उत्तरपत्रिके तयार करणे अपेक्षित आहे. 6. प्रश्न पहिला ब व प्रश्न 6 या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेली असेल तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल. प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण. 1. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबाटिंबा यांनी सुरू केले. जेम्स ऑगस्टस हिकी. ब. सर जॉन मार्शल. क. ॲलन ह्यूम. ड. मायकेल फुको. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात बोर्ड उत्तरपत्रिका. विषय इतिहास 1 एप्रिल 2022. उत्तर लेखनाची भाषा मराठी. प्रश्न क्रमांक 1 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केले. 2. भारतीय पुरातत्व
सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबाटिंबा हे होते? अ. अलेक्झांडर कनिंगहॅम, ब. विल्यम जोन्स, क. जॉन मार्शल, ड. हेड्रिक मॅक्सम्युलर. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. 3. कोलकाता येथील टिंबाटिंबा हे भारतातील पहिले संग्रहालय होय. अ. गव्हर्नमेंट म्युझियम, ब. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, क. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, ड. भारतीय संग्रहालय. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. ब. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. 3 गुण. 1. बेंजामिन टुडेला, स्पेन. 2. मार्को पोलो, इटली. 3. इब्न बतुता, भारत. 4. युआन श्वांग, चीन. ब. 1. गटातील चुकीची जोडी. 3. इब्न बतुता, भारत. प्रश्न 2. 1. मल्लखांब शारीरिक कसरतीचा खेळ. 2. कबड्डी मैदानी खेळ. 3. आईस हॉकी साहसी खेळ. 4. आटापाट्या बैठे खेळ. गटातील चुकीची जोडी. 4. आटापाट्या बैठे खेळ. प्रश्न 3. 1. जेम्स ऑगस्टस हिकी, बेंगॉल गॅझेट. 2. बाळशास्त्री जांभेकर, दर्पण. 3. भाऊ महाजन, ज्ञानोदय. 4. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, केसरी. गटातील चुकीची जोडी. 3. भाऊ महाजन, ज्ञानोदय. प्रश्न 2 अ. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही 2. 4 गुण. 1. इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा. इसवी सन. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1932. भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1946. प्रश्न क्रमांक 2. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. अ. 1. इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील कालरेषा. इसवी सन 1876. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1932. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश 1937. भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1946. भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश. 2. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. विदेशी मैदानी खेळ 1, 2, 3, 4. विदेशी मैदानी खेळ. बॅडमिंटन, हॉकी, टेबल टेनिस, क्रिकेट, गोल्फ, पोलो. प्रश्न 3. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
मूर्त सांस्कृतिक वारसा 1, 2, 3, 4. मूर्त सांस्कृतिक वारसा 1. प्राचीन स्थळे 2. प्राचीन वास्तू 3. प्राचीन शिल्पे 4. प्राचीन चित्रे. ब. थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2. 4 गुण. 1. वंचितांचा इतिहास. ब. 1. वंचितांचा इतिहास. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास म्हणतात. हा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून झाली. यात लोकपरंपरा हे महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. याला महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा यांनी केले. यात इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना इटालियन अँटोनिओ ग्रामची आहे. हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांचा इतिहासाची उदाहरणे म्हणून सांगता येतात. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. 2. व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअर यांचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे आहे. यांनी इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आहे हा विचार मांडला. यातून इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. म्हणून त्यांना आधुनिक इतिहासलेखनाचा जनक असे म्हणतात. 3. लुव्र संग्रहालय. लुव्र संग्रहालय 18व्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेल्या या संग्रहालयात फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे प्रथम प्रदर्शन केले. जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विंची यांनी रेखाटलेले मोनालिसाचे चित्रही या संग्रहालयात आहे. नेपोलियन बोनापार्ट यांनी आपल्या स्वारी दरम्यान अन्य राष्ट्रातून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने येथील कलावस्तूंचा संग्रह वाढला आहे. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील सुमारे 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. प्रश्न 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 गुण. 1. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. प्रश्न क्रमांक 3. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे कारण पूर्वजांनी निर्माण केलेल्या परंपरा पुढील प्रत्येक पिढीमध्ये आपुलकी निर्माण करतात. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे
गरजेचे असते. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये, म्हणून आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. 2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते कारण वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोचवायच्या असतात. हे काम करत असताना बातमी मागची बातमी सांगावी लागते. बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, राजकीय, सामाजिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. 3. खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो कारण 1. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने असतात त्यांना खेळणी म्हणतात. 2. प्राचीन स्थळांच्या उत्खननात मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत. 3. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. 4. कथा सरित्सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. 5. पूर्वी भारतात अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात. सहा. इटलीमध्ये पॉपई शहराच्या उत्खननामध्ये एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान करता येते. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकतात. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. प्रश्न 4. बाळ ज पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे. बाळ ज पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे कारण ते त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. प्रश्न 4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सौगोडा ताम्रपट. हा ताम्रपट सौगोडा, जिल्हा गोरखपूर,
उत्तर प्रदेश येथे सापडला। हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते। ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहेत। लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारा सहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्हे प्राचीन नाण्यांवरही आढळतात। 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घराचे निर्देशक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे। या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे। दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते। प्रश्न, सौगवडा ताम्रपट कोठे सापडला? 1 गुण। 2. सौगवडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे? 1 गुण। 3. सौगवडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा। 2 गुण। प्रश्न क्रमांक 4. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। 1. सौगवडा ताम्रपट हा सौगवडा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडला। 2. सौगवडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे। 3. सौगवडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व पुढीलप्रमाणे, हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते। ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहेत। ताम्रपटाच्या सुरुवातीस पारासहित असलेला वृक्ष तसेच एकावर एक असलेल्या कमानी ही चिन्हे प्राचीन नाण्यांवरही आढळतात। चार खांबावर उभे असलेले दुमजली इमारती प्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घराचे निर्देशक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे। या कोठार घरातील धान्य जपून वापरावे तसेच दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील आदेश असावा असे मानले जाते। म्हणून सौगवडा ताम्रपट इतिहासाचे साधन म्हणून महत्त्वाचा आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, इतिहास बोर्ड मार्च 2022 स्वअक्षरात सोडवलेल्या आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 2 चा व्हिडिओ पहा। विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा। गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून